चला नमस्कार सर्वांना। आजचा आपला IMP प्रश्न आहे अंगणवाडी सेविकामधला। तर संविधान दिवस कोणत्या दिवशी करण्यात येतो? संविधान दिवस हा कोणत्या दिवशी 26 नोव्हेंबरला काय करण्यात येतो? संविधान दिवस करण्यात येतो। कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? कोणत्या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात? तर कोसी या नदीला बिहारचे दुःखाश्रू म्हणतात। अंगणवाडी का सुपरवायझर किंवा पर्यवेक्षकासाठी अत्यंत महत्त्वाचे असे हे प्रश्न आहेत बघा। भारतातील तरंगती बाजारपेठ कोणती? भारतातील तरंगती बाजारपेठ कोणत्या शहरात उभारली? तर कोलकाता या शहरामध्ये उभारलेली आहे। असेच नवनवीन आपण रोज व्हिडिओ घेऊन येतोय, तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। SI पद्धतीतील दाबाचे एकक खालीलपैकी काय आहे? SI पद्धतीतील जे प्रश्न आपण रिपीट करतोय पास्कल ह्याचा आन्सर आहे, ते समजून जावा की परीक्षेच्या दृष्टीने खूप महत्त्वाचे आहेत। गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? गिरगाव मुंबई येथे शारदा सदनची स्थापना कोणी केली? तर गिरगाव पंडिता रमाबाई यांनी गिरगाव येथे गिरगाव म्हणजेच मुंबई येथे आहे। अंदमान निकोबार बेटाची राजधानी शहर खालीलपैकी कोणते आहे? अंदमान निकोबार बेटाचे राजधानी शहर तर पोर्ट ब्लेअर हे काय आहे त्याचा आन्सर। जागतिक जलदिन खालीलपैकी केव्हा असतो? जागतिक जलदिन खालीलपैकी केव्हा असतो? तर केव्हा असतो जागतिक जलदिन? तर 22 मार्चला जागतिक जलदिन असतो। महाराष्ट्राने भारत देशाचा खालीलपैकी किती टक्के भाग व्यापलेला आहे? महाराष्ट्राने भारत देशाचा किती टक्के भाग व्यापलेला आहे? तर किती टक्के आपल्या महाराष्ट्रानं भारताचा? तर 9.36 एवढा काय केलेला आहे? भाग व्यापलेला आहे। महाराष्ट्रामधील खालीलपैकी किती जिल्ह्यांना समुद्रकिनारा लाभलेला आहे? किती जिल्ह्यांना लाभलेला आहे? तर समुद्रकिनारा हा केवळ फक्त 7 जिल्ह्यांना लाभलेला आहे। आता बाकीच्या जिल्ह्यांचं म्हणाल तर बाकीच्या जिल्ह्यांमध्ये असतील नदी तलाव, पण 7 जिल्ह्यांना काय आहे? समुद्रकिनारा लाभलेला आहे। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी एकूण किती जिल्हा परिषद आहेत? महाराष्ट्रात आपल्या किती जिल्हा परिषद आहेत? तर आपल्या महाराष्ट्रामध्ये 34 जिल्हा परिषद आहेत। महाराष्ट्रामध्ये खालीलपैकी कोणत्या प्रशासकीय विभागात सर्वात जास्त तालुक्याची संख्या आहे? आपल्या महाराष्ट्रामध्ये कोणत्या प्रशासकीय विभागात? तर औरंगाबाद हे ह्याचा आन्सर असणार आहे। नोव्हेंबर 2000 मध्य प्रदेश राज्यातून कोणते राज्य निर्माण झाले? 2000 साली मध्य प्रदेशातून कोणते राज्य निर्माण झाले? नोव्हेंबर 2000 मध्ये तर छत्तीसगड हे काय झालेलं आहे? राज्य निर्माण झालेलं आहे। भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थानच्या नंतर खालीलपैकी कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने राजस्थानच्या नंतर कोणत्या राज्याचा क्रमांक लागतो? तर कोणत्या? तर त्याचा आन्सर आहे बघा मध्य प्रदेश। फ्रान्स या देशाचे चलन खालीलपैकी कोणते आहे? फ्रान्स या देशाचे चलन IMP प्रश्न आहे, IMP करून ठेवा। युरो हे काय आहे? फ्रान्स या देशाचे चलन आहे। सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता आहे? सूर्याला सर्वात जवळचा तारा खालीलपैकी कोणता असतो? तर सूर्याच्या जवळचा तारा कोणता असतो? तर प्रॉक्सिमा सेंटारी। बंगाल प्रांतामध्ये दुहेरी राज्यपद्धतीची खालीलपैकी कोणी सुरू केली? म्हणजे बंगालमध्ये दुहेरी राज्यपद्धत कोणी सुरू केली? तर बंगाल या प्रांतामध्ये दुहेरी राज्यपद्धत ही रॉबर्ट म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4 यांनी सुरू केलेली आहे। भारतीय संविधान सभेचे एकूण किती अधिवेशन झाले होते? भारतीय संविधान सभेचे एकूण अधिवेशन किती झाले? तर भारतीय संविधान सभेचे एकूण अधिवेशन हे 11 अधिवेशने झालेले आहेत। IMP प्रश्न आहे, IMP करून ठेवा। कॅल्सिफेरॉल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? कॅल्सिफेरॉल
रोल हे खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे? तर कोणते जीवनसत्व? जीवनसत्व ड हे कॅल्सी. महाराष्ट्र राज्याचे एकूण महसूल विभाग किती आहेत? महाराष्ट्र राज्याचे एकूण महसूल विभाग किती आहेत? किती आहेत महाराष्ट्राचे एकूण महसूल विभाग? तर 6. आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगण हे राज्य कोणत्या वर्षी निर्माण झाले? आंध्र प्रदेश मधून तेलंगणा म्हणजे आंध्र प्रदेश या राज्यातून तेलंगणा हे राज्य 2014 मध्ये निर्माण झालं. भारताचे राष्ट्रीय पेय खालीलपैकी कोणते आहे? भारताचे राष्ट्रीय पेय खालीलपैकी कोणते आहे? तर चहा हे काय आहे? भारताचे राष्ट्रीय पेय आहे. खालीलपैकी कोणत्या राज्यात तिन्ही बाजूंनी बांगलादेश आहे? कोणत्या राज्यात तिन्ही बाजूंनी बांगलादेश आहे? IMP प्रश्न, IMP करून ठेवा. तर त्रिपुरा. तिन्ही राज्यात तर काय? त्रिपुरा, म्हणून त्याला नाव पण त्रिपुरा दिलेलं आहे. अमेरिकेच्या संसद गृहाचे नाव खालीलपैकी काय आहे? अमेरिकेच्या संसद गृहाचे नाव काय आहे? काँग्रेस हे काय आहे? अमेरिकेच्या संसद गृहाचे नाव आहे. कालिकात बंदरामध्ये पोर्तुगीज खलासी वास्को द गामा यांचे आगमन कोणत्या वर्षी झाले? वास्को द गामा यांचे आगमन कालिकात बंदरामध्ये केव्हा झाले? तर 1498 मध्ये. संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार खालीलपैकी कोण होते? तर संविधान सभेचे कायदेशीर सल्लागार BN राव हे होते. हाडाचा निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? हाडाचा निकोप वाढीसाठी खालीलपैकी कोणत्या जीवनसत्वाची आवश्यकता असते? तर हाडाचा निकोप वाढीसाठी कोणते जीवनसत्व? ड. रुबल हे कोणत्या देशाचे चलन आहे? रुबल IMP प्रश्न आहे. तर रुबल हे रशिया या देशाचे चलन आहे. भारतीय चलन कायदा कोणत्या वर्षीचा आहे? भारतीय चलन कायदा कोणत्या वर्षीचा आहे? तर भारतीय चलन कायदा हा 1899 मधला आहे. भारतीय चलन कायदा. ब्रिक फीडर हे स्थानिक वारे कोणत्या देशात वाहतात? ब्रिक फिल्डर कोणत्या देशामध्ये? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये ब्रिक फिल्डर वारे वाहतात. वातावरणामध्ये कोणता तर रेडिओ लहरी परिवर्तित करतो? कोणता थर असेल बहुतेक, किंवा कोणता तर रेडिओ लहरी परावर्तित करतो? तर कोणता? आयनाबार. होम रूल चळवळ ही खालीलपैकी कोणत्या देशात सर्वप्रथम सुरू झाली? होम रूल चळवळ IMP आहे. तर कोणत्या? आयर्लंड इथं सुरू झाली. चित्रलिपी हा काव्यसंग्रह खालीलपैकी कोणाचा आहे? चित्रलिपी हा काव्यसंग्रह वसंत आबाजी डहाके यांचा आहे. भारतातील सर्वात मोठे बॉटॅनिकल गार्डन कोठे आहे? भारतातील सर्वात म्हणजे आपल्या भारतातील सर्वात मोठं कोणतं गार्डन आहे हे सुद्धा एक प्रश्न इथं तयार होतोय बघा. बॉटॅनिकल, आणि ते कुठे आहे? तर कोलकाता या ठिकाणी आहे. उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस खालीलपैकी कोणता दिवस पाळला जातो? उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस म्हणून कोणता दिवस पाळला जातो? तर 27 जानेवारी हा उत्तर प्रदेशचा स्थापना दिवस आहे. नरेंद्रनाथ दत्त हे खालीलपैकी कोणाचे नाव आहे? नरेंद्रनाथ स्वामी विवेकानंद यांचे नरेंद्रनाथ दत्त हे नाव आहे. स्वामी विवेकानंद नरेंद्रनाथ दत्त. जगप्रसिद्ध पॅरामिड खालीलपैकी कोणत्या देशामध्ये स्थित आहे? जगप्रसिद्ध पॅरामिड कोणत्या देशामध्ये आहे? तर जगप्रसिद्ध पॅरामिड हे इजिप्त या देशामध्ये आहे. सिटी ऑफ गोल्डन टेम्पल असे खालीलपैकी कोणत्या शहरास म्हटले आहे? सिटी ऑफ गोल्डन टेम्पल. तर सिटी ऑफ गोल्डन टेम्पल हे अमृतसर या शहराला म्हटले आहे. सिटी ऑफ गोल्डन टेम्पल
अमृतसर. पंजाब केसरी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? पंजाब केसरी हे टोपणनाव खालीलपैकी कोणाचे आहे? तर पंजाब केसरी हे लाला लजपत राय यांचे नाव आहे. पंजाब केसरी हे टोपणनाव लाला लजपत राय यांचे आहे. मोहिनी अट्टम शास्त्रीय नृत्य खालीलपैकी कोणत्या राज्याशी संबंधित आहे? मोहिनी अट्टम हे शास्त्रीय नृत्य जे आहे ना ते कोणत्या राज्याशी संबंधित आहे? तर केरळ या राज्याशी संबंधित आहे मोहिनी अट्टम नृत्य. बुकर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? बुकर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर बुकर पुरस्कार विजेती पहिली भारतीय महिला अरुंधती आहे. ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला खालीलपैकी कोण आहे? तर ऑलिम्पिक पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला ही ऑप्शन क्रमांक 3 ही आहे उत्तर त्याचं. सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाचा किती टक्के भाग चंद्रावर परिवर्तित होतो? सूर्यापासून मिळणाऱ्या एकूण प्रकाशाचा किती टक्के भाग चंद्रावर परिवर्तित होतो? किती टक्के भाग? तर 7%. ऑप्शन क्रमांक 4. राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्ष खालीलपैकी कोण होत्या? तर राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या सरोजिनी नायडू या होत्या. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना खालीलपैकी कोणी स्थापन केली? हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन ही संघटना कोणी स्थापन केली? तर ही संघटना जी आहे चंद्रशेखर आझाद यांनी स्थापन केलेली आहे. हिंदुस्थान सोशलिस्ट रिपब्लिकन असोसिएशन. एजेस ऑन इंडिया इकॉनॉमी हा ग्रंथ खालीलपैकी कोणी लिहिला? एजेस ऑन इंडिया इकॉनॉमी हा ग्रंथ कोणी लिहिला? तर एजेस ऑन इंडियन इकॉनॉमी हा ग्रंथ लिहिलेला आहे न्यायमूर्ती रानडे. भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीची शिक्षा खालीलपैकी कोणती वर्ष झाली? भगतसिंग सुखदेव राजगुरू यांना फाशीची शिक्षा ही 1931 या वर्षी झाली. 1931 ला. 1857चा उठावामधला पहिला हुतात्मा खालीलपैकी कोण झाला? 1857चा उठावामधला पहिला हुतात्मा कोण होता? मंगल पांडे. भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेतील दिलेली आहेत? भारतीय नागरिकांची एकूण किती मूलभूत कर्तव्ये राज्यघटनेमध्ये आहेत? किती आहेत? तर भारतीय नागरिकांची एकूण मूलभूत कर्तव्य ही 11 आहेत. किती आहेत? 11. भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना कशामध्ये स्पष्ट केलेली आहे? भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना कशामध्ये स्पष्ट केलेली आहे? तर भारतीय राज्यघटनेमध्ये कल्याणकारी राज्याची संकल्पना जी आहे ती मार्गदर्शन तत्वामध्ये स्पष्ट केलेली आहे. पर्यावरण संरक्षण अधिनियम कोणत्या वर्षी पारित झाला? पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे तो 1986 मध्ये पारित झालेला आहे. तर असेच नवनवीन क्वेश्चन आपण तुमच्यासाठी डेली घेऊन येणार आहोत, तर नक्कीच चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. भारतामध्ये कोणत्या प्रकारची आणीबाणीची घोषणा आतापर्यंत करण्यात आलेली नाही? कोणत्या आणीबाणीची घोषणा आतापर्यंत करण्यात आली नाही? तर आर्थिक आणीबाणीची. यानंतरचा शेवटचा प्रश्न आहे, पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले? ह्याचा आन्सर तुम्ही कमेंटमध्ये द्या. पंचायत राज्याचे 3 स्तर खालीलपैकी कोणत्या समितीने सुचवले? तुम्ही सुद्धा याचा आन्सर कमेंटमध्ये द्या आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा. आणि नक्कीच आपल्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून IMPS आपण नेहमी तुमच्यासाठी क्वेश्चन घेऊन येत